इथं उभा राहा की जरा. हॅलो बाबा इथं उभा अच्छा औषध कसं पाजलं? औषध पाजलं बाबा. औषधाला मी फार चिंतित होतं. एकटा कवा पाजायचं म्हणून त्या देवाला मी सारखा म्हणत होतो, देवा काल औषध पाजत होतं, पावसाला थांबवलं. मग शेतकऱ्याचा माणूस होता, त्याला सांगितलं काय, शेतकऱ्याचा माणूस होता त्याला सांगितलं उद्या सकाळी औषध पाजायचं. गड्या मी काय आता औषध पाजायचं नाही बाबा, माझ्याकडे माणसं जो उद्या 4 येणार आहेत आणि ते औषध पाजत्यात असं म्हणून सांगितलं. म्हटलं माझ्याकडे माणसं 4 आली. रात्री आल्यावर सकाळी गडबडीनं त्यांचा बी उडतळ होता, माझा बी उडतळ आहे म्हणल्यावर गड्या हो माझ्या मेंढराने औषध पाजायचं आणि मी एकटा कवर यायला पाजू म्हटल्यानंतर योग माणूस म्हटला काय लागतंय वाघार बदलूया आणि औषध पाजून घ्या. 10 मिनिटात औषध माझं पाजून तयार भगवंताने केलं. माझा गुरु ज्या वेळेला मी अडचणीत पडेल त्यावेळेला त्याला शब्द टाकला, ते शब्द माझा जलतोय अजून पत्र. तर त्या गुरुने मला कधी ढकलला नाही. तुझं काय काम असेल ते सांग, पण पोत्यात बसणार, पण पोत्यात नाही तो काम करणार. बरोबर आहे. तो काय बाहेर बाबा यावा आणि बाहेर जावा हे नाही, तो पोत्यात बसणार. पण पोत्यात मी छान माझं काम करून गेलेलं कधी मलाही कळणार नाही, शेजारला कळू देणार नाही. एका माणसाला म्हटलं बाबा औषधं आणायचं आहे, तर कोण माझं आणणार, मी जाऊ कवा आणि आणू कवा. त्यानं माणगावाजनं औषध आणलं, माणगावाजनं. योग मत माणूस सावळचं म्हटला मामा मोकट गिड्ड झाल्यात, आता कुठलं मोका आणू. शो इथला शेतकरी म्हटला 25 रुपयाला योग मोका घ्या. माझ्याकडे ढीक कुत्रा खाईना म्हटलं 25. त्याला सांगितलं मोका आणतोच काय, त्याने 13 मोका आणला आणि हे साईडने लावलं. हे भगवान ज्या वेळेला मी सांगेन त्यावेळेला भगवंतानं माझं काम ऐकायचं आहे आणि भगवंतानं माझं काम करायचं आहे. असं हे खाल मान्यवर कोणी बी देव धरा, कोणी बी देवाला माना आणि ते तुम्ही काम करा. ते प्रत्येक जण म्हणतो मला जमतच नाही. अरे का जमत नाही, तुम्ही करतच नाही, तुम्ही जमत नाही. मी करतोय मला जमतंय. आज उडतळाला मी जर अडचणलो तर बाबा उडतळ आहे. आता शेतकरी गाडी झोपून येईल इथं मासाळवाडीनं ह्यो माणूस आला. माणूस आल्यानंतर ते म्हटलं काय करूया आता कसं न्या, डमडम शेतकऱ्याचा घेऊन ये की आणि न्याचा मी एकटा कवा आणू आणि कसं करू. त्याने डमडम आणला, गुडार मारलं, वाघराची गोदन कोकऱ्याची गोदन मारून मोकळा केला. असा जर देव तुम्ही जर साक्षात घेत असेला, देव तुमच्या पाठीचे. तुम्ही साक्षात देव जर घेत नसेला तर तुमच्यासाठी देव बोलत बी नाही आणि येत बी नाही. असा प्रश्न माझा भगवंतावर विश्वास पार आहे. आज शेतकऱ्यासारखं शेतकरी डिपुटी सरपंचाला मेंढरा 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत टाकायला होती. आंबूच्या दिवशी म्हणलं मामा तू वाघरला, मी मेंढरा काढतो. त्याने डोंगरला मेंढरा नेली, त्याला त्याची आंबूच्या दिवशी 2 वाजले जेवायला. असा शेतकरी सुद्धा माझ्या संग राबवू शकतो. आणि शेतकरी म्हणावा तर त्या शेतकऱ्या रूपात भगवंत माझ्या संग राबते. खरं आहे त्याचा, कारण अवघड गाणं खरोखरच आहे. होय. आणि लोक येत्यात पाया पडून जातात, ह्याला महत्व नाही. इथं कष्ट करणं किंवा हे वाघर लावणं, मेंढर राखणं किंवा औषध पाजणं ह्यालाच म्हणतात खरी भक्ती आणि खरी शक्ती. कारण का ती पहिलाच अवघड गाणं जोडणे लावलेले असतात. कारण हे वयस्कर आजा आहे देव अवतारी, त्याला आता जमत नाही. तुम्ही कुठल्या तरी निमित्तानं त्या आजाला भेट द्यावी आणि त्या आजाचं काम त्यातनं पूर्ण व्हावी अशी त्या अवघड गाण्याची कृपा आहे. मग तुम्ही आज काय म्हणलं आमचा उडतळ आहे, तर मी काय सांगितलं तुम्हाला चाऱ्याचा वावर देतो, तुम्हाला गबाळ उचललेला कळू देत नाही आणि हे कळूच देत नाही. तुम्ही नुसती गाडीला किक मारायचं जायचं, बोजात झाल्याला कळाला नाही तुम्हाला. वास की आजा वासी अवघड खानाचं